केंद्र सरकारने स्पॅम कॉल किंवा फ्रॉड कॉल बाबत अधिक कठोर होण्याचा निर्णय घेतला आहे। टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियानं नवीन नियम घातले असून येत्या 1 सप्टेंबरपासून ते लागू होणार आहेत। केंद्र सरकारने स्पॅम कॉल किंवा फ्रॉड कॉल बाबत अधिक कठोर निर्णय घेण्याची तयारी केली आहे। त्यामुळे सरकारी संस्था टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया मोबाईल नेटवर्क संदर्भात नवीन नियम आणले असून ते येत्या 1 सप्टेंबर 24 पासून देशभरात लागू होणार आहेत। हे नियम लागू झाल्यानंतर अनवॉन्टेड कॉलपासून सर्वसामान्य ग्राहकांची सुटका होणार आहे। या संदर्भात सूचना ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना देखील पाठवल्या आहेत। जर तुम्ही तुमच्या मोबाईल क्रमांकावरून टेलिमार्केटिंग केली तर तुमचा मोबाईल क्रमांक 2 वर्षांसाठी ब्लॅकलिस्टला जाणार आहे। कारण आता टेलिमार्केटिंग करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या टेलिकॉम मंत्रालयानं नवीन मोबाईल नंबर सिरीज जारी केली आहे। टेलिकॉम कम्युनिकेशन विभागाने नवीन 160 नंबर सिरीज फायनान्शियल फ्रॉड रोखण्यासाठी जारी केली आहे। त्यामुळे या स्थितीत आता बँकिंग सेक्टर आणि इन्शुरन्स सेक्टर याच 160 क्रमांकाच्या मोबाईल क्रमांकाच्या सिरीजवरून त्यांचे प्रमोशन कॉल किंवा मेसेज ग्राहकांना पाठवू शकतात। नवीन नियम लागू झाल्यानंतर अनवॉन्टेड कॉल्स आणि मेसेजच्या समस्येपासून सुटका होऊ शकेल असे मानले जात आहे। कारण नवीन नियमाप्रमाणे आपोआप तयार होणारे कॉल्स आणि मेसेज देखील समाविष्ट केलेले आहेत, ज्या कॉलना रोबोटिक कॉल आणि मेसेज देखील म्हणतात। येत्या 1 सप्टेंबरपासून अशा सर्व कॉल्स आणि मेसेजवर बंदी घालण्यात येईल असे सरकारने म्हटले आहे। तुम्ही अनवॉन्टेड कॉलची तक्रार करू शकता। टेलिकम्युनिकेशन विभागाच्या आकडेवारीप्रमाणे गेल्या 3 महिन्यात 10,000 फ्रॉड मेसेज ग्राहकांना अशा प्रकारे सिम कार्डचा दुरुपयोग करून पाठवले जात आहेत। तुम्हाला जर असा मेसेज आला तर त्याची तक्रार तुम्हाला करता येणार आहे। जर एखाद्याने 10 आकडी मोबाईल क्रमांकावरून तुम्हाला फ्रॉड संबंधी मेसेज पाठवला असेल किंवा त्याने कॉल केला असेल तर संचार साथी पोर्टलवर तुम्ही त्याची तक्रार करू शकता। तसेच या 10 आकडी मोबाईल क्रमांकावरून फ्रॉडचा संदेश पाठवला असेल तर तुम्ही थेट 1909 या हेल्पलाईनला देखील तक्रार करू शकता। तुम्ही तक्रार करण्यासाठी sancharsaathi.gov.in या वेबसाईटवर जा आणि सिटीजन सेंट्रिक सर्व्हिस या ऑप्शनला स्क्रॉल करा। त्यानंतर टॅबच्या खाली दिलेला पर्याय निवडा आणि नंतर रिपोर्टिंगवर क्लिक करा। यानंतर ड्रॉप डाऊन मेनूमधून फसवणूक कॅटेगरी निवडा आणि फसवणूक कॉलचा स्क्रीनशॉट अटॅच करा। त्यानंतर ज्या मोबाईल क्रमांकावरून तुम्हाला फसवणूक कॉलचा मेसेज आला आहे तो मोबाईल क्रमांक टाका। फसवणूक कॉलची तारीख आणि वेळ देखील नमूद करा आणि त्याची तक्रार करा। नंतर तुमचा तपशील नमूद करा। मोबाईल नंबरवर आलेला OTP टाका आणि तक्रार सबमिट करा।